चला पुढचा कायदा घ्या. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आहे. 1919चा कायदा आहे बघा. आणि लॉर्ड चेम्सफोर्ड हे भारताचे व्हाईसराय होते, त्यांच्या कालखंडातला कायदा आहे. आणि मॉन्टेग्यू भारत मंत्री होते. भारत मंत्री आणि व्हाईसराय दोघांनी एकत्रित येऊन तयार केलेले कायदे आहेत. 9चा पण कायद्याला त्या दोघांचंच नाव आहे. 19च्या कायद्यालाही भारत मंत्री आणि व्हाईसराय या दोघांचंच नाव आहे बघा. ठीक आहे. आता हा कायदा का करावा लागला होता, तर त्या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे 1916 ते 17च्या कालखंडामध्ये जे काही होमरूल आंदोलन झालं होतं, या होमरूल आंदोलन थांबावं. कारण पहिल्या महायुद्धाचा कालखंड होता. पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांना विजय करत असेल तर भारतातलं असंतोषाचं वातावरण कमी करणं गरजेचं होतं. आणि यासाठी मग त्यांनी या ठिकाणी भारतीय लोकांना टप्प्याटप्प्यानं सुशासन देण्यात येईल अशा प्रकारची घोषणा 20 ऑगस्ट 1917ला केली होती. त्यालाच आपण ऑगस्ट ऑफर म्हणत असतो किंवा मॉन्टेग्यूची घोषणा म्हणत असतो बघा. आणि या घोषणेनुसार मग त्यांना या ठिकाणी तरतुदी करावं लागणार होत्या. आणि त्या हिशोबाने मग मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्डना भारतामध्ये कोणत्या प्रशासकीय सुधारणा करायच्या त्याबाबत पुढे 2 वर्ष विचार केला आणि त्यातूनच तयार झाला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. मग आता या कायद्याच्या तरतुदी काय काय होत्या, महत्वाच्या तरतुदीवरती काम करायचं. पहिली तरतूद होती भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात आलाय, आता देण्यात येईल अशा प्रकारची घोषणा होती बघा. आतापर्यंत भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून देण्यात येत होता. 1885ला काँग्रेसनेच मागणी केली होती की भारत मंडळच बरखास्त करा किंवा त्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून तरी द्यावा, परंतु त्या मागणीला यश येत नव्हतं. आता जवळपास 45 वर्षानंतर, म्हणजे अगोदरचे 15 आणि हे 15 2 30 ते 35 वर्षानंतर यश मिळालं. आणि त्यानुसार इंग्रज सरकारनं यांचा पगार बाजारच्या तिजोरीतून देण्याच्या ऐवजी इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात केली बघा. लक्षात. तर ही पहिली तरतूद आहे. दुसरी तरतूद आहे, लंडनमध्ये हाय कमिशनर फॉर इंडियाची स्थापना करण्यात आली. आता हाय कमिशनर फॉर इंडिया म्हणजे नेमके काय, भारताचा विदेशामध्ये नियुक्त केलेला आपला प्रतिनिधी असेल. जसं राजदूत म्हणतो ना आज आपण, तर थोडक्यात राजदूत विदेशामध्ये नेमाला सुरुवात झालेली आहे बघा. फक्त राजदूताला अगोदर राजदूत म्हणत नव्हते, हाय कमिशनर म्हटलं यायचं बघा 1950 पर्यंत. आणि 50 नंतर मग आपण जे काही वेगवेगळ्या देशात प्रतिनिधी नियुक्त केले त्यांना राजदूत म्हणायला सुरुवात झाली बघा. त्यामुळं अगोदरच्या कालखंडात ज्या ज्या देशात आपले प्रतिनिधी नियुक्त केले त्या त्या देशामध्ये आजही त्या देशातल्या प्रतिनिधींना आपण हाय कमिशनरच म्हणतो. जसं इंग्लंडमध्ये नियुक्त केलेला होता पहिला, आजही आपण इंग्लंड मधला हाय कमिशनरच म्हणतो. पण अमेरिकेमध्ये 50 नंतर नियुक्ती केला म्हणून अमेरिकेचे आपलं भारताचे अमेरिकेतील राजदूत असं म्हणतो बघा. लक्षात. पाकिस्तानमध्ये 47ला नियुक्ती केलं म्हणून पाकिस्तानमधील भारताचे उच्च आयुक्त किंवा हाय कमिशनर असंच म्हणतो आपण. तर हाय कमिशनर म्हणजे उच्च आयुक्त. लक्षात. भारताचा विदेशातील प्रतिनिधी. तर 50च्या अगोदर इंग्रजांच्या कालखंडात नेमले गेले असेल तर उच्च आयुक्त म्हणतात किंवा हाय कमिशनर म्हणतात. आणि स्वतंत्र भारताला नियुक्त केलं असेल तर त्यांना राजदूत किंवा अँबेसेडर म्हणतात, असं लक्षात घ्यायचं. म्हणून पेपर रिडिंग करताना थोडं मायक्रो ऑब्झर्वेशन ठेवा. भारताचे जपानमधील राजदूत, भारताचे चायनामधील राजदूत, भारताचे बांगलादेशमधील उच्च आयुक्त, भारताचे पाकिस्तानमधील उच्च आयुक्त, भारताचे लंडनमधील उच्च आयुक्त, भारताचे फ्रान्समधील राजदूत, भारताचे अमेरिकेतील राजदूत, भारताचे कॅनडामधील उच्च आयुक्त, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्च आयुक्त. थोडक्यात इंग्रजांची राजवट ज्या ज्या देशांवरती होती त्या देशामध्ये आपला प्रतिनिधी असेल तर त्यांना उच्च आयुक्त म्हणण्याच्या पद्धती होत्या. कारण त्या देशामध्ये इंग्रजांनी त्यांच्या कालखंडामध्ये प्रतिनिधी नियुक्त केले होते बघा. थोडक्यात राष्ट्रकुलचे सदस्य असलेल्या देशामध्ये आपला प्रतिनिधी असेल तर त्यांना उच्च आयुक्त म्हणतात किंवा हाय कमिशनर म्हणतात. आणि त्यांच्या व्यतिरिक्त बाकीच्या देशात आपण प्रतिनिधी नियुक्त केले असेल तर त्यांना राजदूत म्हणतात किंवा अँबेसेडर म्हणतात बघा. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा कुठं नियुक्त केलं, इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये नियुक्त केला होता बघा. आणि पहिला राजदूत कोण होता आपला, तर सर विल्यम मेयर. कारण इंग्रजांनी नियुक्त केला, इंग्रजच व्यक्ती असणार होता. आपल्याला फक्त हा आपला आहे, भारतासाठी काम करणारे, एवढंच आपलं मानसिक समाधान होतं. तर ठीक आहे, इथून पुढे राजदूत नेमाला सुरुवात झालेली. ही दुसरी तरतूद आहे. तिसरी तरतूद आहे, भारत मंडळात 3 भारतीयांचा समावेश करण्यात आला. लक्षात. आता भारत मंडळ कुठे आहे, इंग्लंडमध्ये आहे. आपण कालच बघितली राणीच्या वतीनं पार्लमेंटच्या वतीनं मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान, आणि त्यांच्या वतीनं काम करण्यासाठी भारत मंडळ होतं. या भारत मंडळामध्ये बरखास्त झालेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनीचे 7 संचालक आणि ब्रिटिश पार्लमेंटचे 8 व्यक्ती, 8 खासदार, असं 15 जणांची बॉडी होती. आणि यांचा प्रमुख होता भारत मंत्री, बरोबर आहे. आणि या 15 जणांच्या बॉडीमध्ये 1909च्या मॉर्ले मिंटो कायद्यानुसार किती भारतीयांचा समावेश केला, 2 भारतीयांचा समावेश केला बघा.
त्या दोन भारतीय म्हणजे के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी होते. लक्षात. त्याच पद्धतीनं आता या भारत मंडळात किती भारतीय घेतले? 3 घेतले, म्हणजे एक सदस्य आणखी वाढवण्यात आला बघा. लक्षात. तर या कायद्यानुसार आता 3 भारतीय घेतले आणि पुढच्या कायद्यानुसार हे भारत मंडळच बरखास्त करून टाकण्यात आलेले, कारण यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीवरती भार पडायला लागला होता. त्यांच्या लगेच लक्षात आलं यांचं काही गरज नाही म्हणून. लक्षात. म्हणून पुढे 35च्या कायद्यानुसार फक्त भारत मंत्री पद ठेवले, बाकीचे सगळे पद त्यांनी बरखास्त करून टाकलेले आहेत बघा. तर ही तरतूद आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची तरतूद आहे, केंद्रात द्विगृह कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. 2 ग्रह म्हणजे कोणते? वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह, लोकसभा आणि राज्य सभागृह. लक्षात. असे 2 वरिष्ठ सभागृह कुठे निर्माण केले? केंद्रामध्ये. राज्यामध्ये निर्माण केले का? नाही, राज्यामध्ये एकच सभागृह, विधानसभा. पण 35च्या कायद्यानुसार मग 6 राज्यामध्ये विधानसभेबरोबर विधान परिषद निर्माण केलेले आहे. पण 6च राज्यात, 11 प्रांतापैकी 6 प्रांतात निर्माण केलेले. लक्षात. पण 35च्या कायद्याने, या कायद्याने नाही, या कायद्याने फक्त कुठे निर्माण केले? केंद्रात. आणि जे काही 2 सभागृह निर्माण केले त्यातल्या एका सभागृहाला नाव होतं लोकसभा आणि दुसऱ्याला नाव होतं राज्यसभा. हे आजच्या कालखंडातले नाव आहे. ते इंग्रजांनी इंग्रजीतूनच नाव ठेवलेले, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. लक्षात. हे हाऊस ऑफ कॉमन्स. ठीक आहे. आणि हे उच्च सभागृह. हे अशा प्रकारचे त्यांनी हे केलं होतं, हायर हाऊस. तर अशा पद्धतीने 2 सभागृह. मग आपण पुढच्या कालखंडात हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा, हे राज्याचे प्रतिनिधित्व करतात म्हणून राज्यसभा. आजच्या कालखंडात आपण त्यांचे नाव असे ठेवले. हालाकी पहिल्यापासून एक कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह होते. लक्षात. तर असे 2 सभागृह या कालखंडात 1919च्या कायद्याने निर्माण केल्याचं दिसतंय आपल्याला. तर ही तरतूद आहे बघा ती. त्याच्यानंतर व्हाईसरायच्या कार्यकारिणीत 2 भारतीयांचा समावेश करण्यात आला. व्हाईसराय म्हणजे देशाचा प्रमुख, आणि त्याला सहाय्य करण्याकरता 10 ते 12 लोकांचं मंत्रिमंडळ राहायचं. त्या मंत्रिमंडळाला व्हाईसरायची कार्यकारिणी म्हटलं जायचं बघा. या कार्यकारिणीमध्ये 1909 पर्यंत एकही भारतीय राहायचा नाही. 1909च्या कायद्यानुसार 1 भारतीय घेतला होता पहिल्यांदा, SP सिन्हा. आता या कायद्यानुसार 1च्या ऐवजी किती भारतीय घेतले? 2 भारतीय घेतलेले. तर ही ती तरतूद आहे बघा. लक्षात. मग 19च्या कायद्यानुसार 2 भारतीय घेतले. 35च्या कायद्यानुसार काय केलं? अर्धे खाती भारतीयांकडे दिली, अर्धी खाती इंग्रजांनी स्वतःकडे ठेवले. त्यालाच म्हणायचं द्विदल शासन पद्धती. मग केंद्रात ती लागू केली आणि अर्धी खाती आपल्याकडे दिली बघा. ठीक आहे. पुढच्या कायद्यानं, या कायद्यानं फक्त 2 भारतीयांना समावेश केलेला आहे. पुढची तरतूद आहे, प्रांतात द्विदल शासन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. लक्षात. प्रांतात द्विदल शासन पद्धती म्हणजे प्रांत जे आहे, राज्य जे आहे, त्या राज्यामध्ये जे काही सरकार स्थापन होईल त्यांच्याकडे अर्धी खाती देण्यात येईल, अर्धी खाती इंग्रज व्यक्तींकडे देण्यात येईल. लक्षात. महत्वाची खाती इंग्रजांकडे देण्यात आली होती, दुय्यम खाती भारतीयांकडे देण्यात आली होती. तर हे लक्षात असू द्या. यालाच म्हणायचं द्विदल शासन पद्धती. म्हणजे मंत्रिमंडळाचे 2 भाग, राखीव खाती, सोपीव खाती. ठीक आहे. आता या ठिकाणी राखीव खाती कोणाकडे होती? इंग्रजांकडे. सोपीव खाती भारतीयांकडे होती. राखीव खाती महत्वाची खाती होती बघा. ठीक आहे. आणि सोपीव खाती दुय्यम होती. ठीक आहे. राखीव खाती जी आहे यामध्ये कुठली कुठली खाती? गृह, महसूल, अर्थ ही खाती होती. आणि दुय्यम खातीमध्ये कुठली? शिक्षण, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था. लक्षात. ही खाती होती. किंवा कृषी. आता ही खाती काही दुय्यम नाही, महत्वाचीच खाती आहे. पण या खात्यांना पैसा खर्च करण्यासाठीच पैसा लागतो. आणि पैसा जमा करणारी खाती कोणाकडे होती? इंग्रजांकडे. पैसा जमा केल्यानंतर या खात्यांना द्यायला पाहिजे, त्या खात्यांना दिलाच नाही, त्यामुळे नामधारीच खाती राहिली. लक्षात. म्हणून ती दुय्यम खाती मानली जाते बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मंत्रिमंडळाचे 2 भाग पाडले जायचे. यालाच म्हणायचं राखीव खाती आणि सोपीव खाती. तर या प्रकारची पद्धती या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे बघा. तर कुठे लागू करण्यात आली? केंद्रात की राज्यात? राज्यामध्ये, प्रांतामध्ये. 1919च्या कायद्यानुसार. पुढे 35च्या कायद्यानुसार राज्यातली रद्द केली, प्रांतातली रद्द केली आणि कुठे लागू केली? केंद्रात लागू केली बघा.
असा फरक लक्षात घेत चला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक लक्षात घेत चला, कुठले कुठले सुरुवातीला दुहेरी शासन पद्धत लागू केलेली आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली आणि त्याच्यानंतर द्विगिरी कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. अशा पद्धतीने द्विदी जी आहे ती द्विधावस्था निर्माण करतात. फरक लक्षात घ्या. ही पद्धती 1765 ला लागू करण्यात आली. ही पद्धती 1919 च्या कायद्यानुसार लागू करण्यात आली. ही पद्धती सुद्धा 1919 च्या कायद्यानुसार लागू करण्यात आली. दुहेरी शासन पद्धतीचा जनक जो होता किंवा कोणाच्या कालखंडात लागू केली ती रॉबर्ट क्लाइव्हनं लागू केली होती बघा. ठीक आहे. आणि या दोन्ही पद्धती चेम्सफोर्डनं लागू केलेल्या आहेत बघा. ठीक आहे. या पद्धतीमध्ये दुहेरी शासन पद्धत म्हणजे काय, शासनाचे दोन भाग पाडले होते. कुठले कुठले, दिवाणी आणि फौजदारी. म्हणजे थोडक्यात कायद्याने सुव्यवस्था राखणारे विभाग आणि महसूल जमा करणारे विभाग. हा विभाग कोणाकडे होता, इंग्रजांकडे. हा विभाग भारतीयांकडे दिला होता. तर अशा पद्धतीनं याला म्हणायचं दुहेरी शासन पद्धत. द्विदल शासन पद्धत म्हणजे काय, मंत्रिमंडळाचे दोन भाग पाडले होते बघा. ठीक आहे. कुठले दोन भाग, राखीव खाती आणि सोपीव खाती. याला म्हणायचं द्विदल शासन पद्धती. आणि द्विगिरी कायदे मंडळ म्हणजे कायदे मंडळाचे दोन सभागृह, वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह, म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा. तर याला म्हणायचं द्विगिरी कायदे मंडळ. या दोन मध्ये हा गोंधळ थोडा टाळायचा प्रयत्न करा. आले की लक्षात. ठीक आहे. ही तरतूद झाली. पुढची तरतूद आहे, शीख, जमीनदार, युरोपियन व्यापारी यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. आता स्वतंत्र मतदारसंघ आपण बघितलेले अगोदर मागच्या लेक्चरमध्ये की या ठिकाणी ज्या जातीसाठी दिले त्याच जातीचे उमेदवार उभे राहणार आणि त्याच जातीचे मतदार त्यांना मतदान करणार. बाकीच्या जाती धर्माच्या लोकांना मतदान करण्याची पद्धती नव्हती. ठीक आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की 1909 कायद्यानुसार ही पद्धती लागू केली होती. जगात कुठे नव्हती, ती भारतात लागू केली होती बघा. आणि 1909 कायद्यानुसार कुठल्या वर्गाला देण्यात आली होती, मुस्लिमांसाठी देण्यात आली होती. आता त्याचा फायदा दिसला इंग्रजांना, कारण डिवाइड अँड रूल नीतीसाठी ही पद्धत महत्वाची होती. आता त्यांनी काय केलं, शीख, जमीनदार, युरोपियन व्यापारी यांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेत बघा. लक्षात. आता याचा विस्तार केला स्वतंत्र मतदारसंघाचा. 9च्या कायद्यानुसार मुस्लिमांना होते, 19च्या कायद्यानुसार या वर्गांना, पुढे 35च्या कायद्यानुसार महिला, कामगार, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन यांना देण्यात आलेले बघा. फक्त इथं कोणत्या वर्गासाठी कोणत्या कायद्यानुसार देण्यात आले यातला फरक लक्षात ठेवा. आणि स्वतंत्र आणि राखीव मतदारसंघातला फरक लक्षात ठेवा. बाकीच काही नाही याच्यामध्ये. मग आलं लक्षात. आणि शेवटची तरतूद आहे, शिक्षण विषय प्रांताकडे दिला गेला. अगोदर शिक्षण विषय केंद्राकडे होता, आता तरतूद केली राज्याकडे द्या, प्रांताकडे द्या म्हणून. मग प्रांताकडे देण्यात आला बघा. म्हणजे आता शिक्षण देण्याची जबाबदारी कोणाची बनली, प्रांताची, प्रांत सरकारची. पण प्रांत सरकारकडे काही राज्याकडे पैसा होता म्हणून शिक्षणावर खर्च केला, काहीकडे तेवढा पैसा नव्हता म्हणून त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. याचा परिणाम ज्या राज्यांना शिक्षणावर भर दिला ती राज्य पुढे निघून गेली. ज्या राज्यानं सांगितलं पैसानी नंतर करू, तर नंतर म्हणता शिक्षणात ती वर्ग मागे पडून गेला. म्हणजे समान शिक्षण भारतभरात व्हायला पाहिजे याची विषमता निर्माण झाली. ज्यांची साक्षरता होती ते नोकरी लागलेत, त्यांचा पगार वाढला, त्यांचं राहणीमानाचा दर्जा उंचावला गेला. ज्यांनी शिक्षणच घेतले ते मागासलेले राहून गेले, त्यांचं उत्पन्न कमी होऊन राहिलं. बिहारचं तेच झालं. लक्षात. तर थोडक्यात काय, ही शिक्षणाची जी जबाबदारी ही नंतर सरकारच्या लक्षात आलं ही आपली चुकी झाली. निदान प्राथमिक शिक्षण तरी आपण केंद्र सरकारने द्यायला पाहिजे सगळीकडे समान. म्हणून पुढे 1929 ला शैक्षणिक आयोग नेमला होता बघा, हार्टोग. आणि ह्या हार्टोग आयोगाने शिफारस केली होती की निदान प्राथमिक शिक्षण हा केंद्राकडे असावा, बाकीचं उच्च शिक्षण राज्य सरकारकडे द्या, पण 10वी पर्यंत शिक्षण हे केंद्र सरकारची जिम्मेदारी असावी. म्हणून तो विषय नंतर कुठे घेतला आला, केंद्रात घेण्यात आला. कुठला, प्राथमिक शिक्षणाचा. आणि पुढच्या शिक्षणाचा मग
राज्याकडे सोपवण्यात आला. मग पुढे 35चा कायदा झाला. 35च्या कायद्यानं हा विषय समवर्ती सूचीत टाकून दिला. मग म्हणजे केंद्र सरकार हे कायदा करू शकते, राज्य सरकार हे कायदा करू शकते. फक्त दोघांचा कायदा सारखा आला की केंद्राचाच राहणार, राज्याचा बाद होऊन जाणार. तर अशा प्रकारच्या तरतुदी या कायद्याच्या आहेत. याला म्हणायचं 1919चा कायदा. आले की लक्षात येतपर्यंत? ठीक आहे. आणि आता शेवटचा कायदा घेऊ, भारत सरकारचा कायदा 35चा कायदा. आपल्याला खरं म्हणजे हाच बघायचा होता, कारण आपण जातीय निवाडा बघितला, पुणे करार बघितला, गोलमेज परिषदा बघितल्या आणि गोलमेज परिषदेनंतर पुढे 35चा कायदा होता. पण मग 35चा कायदा बघण्याच्या अगोदर जेवढे प्रशासकीय सुधारणा कायदे झालेत तेही कुठेतरी बघायचेच होते, म्हणून आपण तिथूनच बघायला सुरुवात केलेली. तर हा 35चा कायदा या करता की 35ला झाला, ठीक आहे. आणि या ठिकाणी या कायद्याचं नाव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट असं होतं, मराठीमध्ये त्यालाच म्हणायचं भारत सरकारचा कायदा. लॉर्ड विलिंग्टन या व्हायसरायच्या कालखंडात हा कायदा झाला होता. कायद्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्हाला अगोदर सांगितली होती की 1919ला जो काही कायदा झाला या कायद्यामध्ये अनेक तरतुदी होत्या. त्यातली एक तरतूद ही पण होती की हा कायदा कायमस्वरूपी टिकणार नाही. यासाठी दर 10 वर्षांनी एक समीक्षा समिती स्थापन करावी आणि त्या समीक्षा समितीने केलेल्या शिफारशी या ठिकाणी पार्लमेंटमध्ये मंजुरी घेऊन परत नवीन कायदा या ठिकाणी लागू करावा. म्हणून 1919च्या कायद्याची समीक्षा करण्याकरता सायमन कमिशन नियुक्त करण्यात आलं होतं आणि सायमन कमिशनना दिलेल्या अहवालावरती विचार करण्याकरता गोलमेज परिषदा बोलवण्यात आल्या होत्या. आणि या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये सर्वांना मान्य असलेल्या तरतुदी बाजूला काढण्यात आल्या आणि त्याची एक श्वेतपत्रिका जारी करण्यात आली होती. या श्वेतपत्रिकेचं रूपांतर कायद्यात झालं 1935ला. त्या कायद्यालाच नाव ठेवलं गेलं भारत सरकारचा कायदा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट असं नाव ठेवण्यात आलेले बघा. लक्षात. मग आता हा कायदा सर्वात मोठा कायदा आहे. आतापर्यंत जेवढे कायदे झाले त्यातला सगळ्यात मोठा कायदा हा आहे आणि सर्वात शेवटचा कायदा आहे. याच्यानंतर कुठलेही प्रशासकीय सुधारणा कायदे इंग्रजांनी भारतात केल्याचे दिसत नाही, ठीक आहे. तर हा या ठिकाणी सर्वात शेवटचा आणि सर्वात मोठा कायदा समजायचा आपण. आणि या कायद्यातल्या ऍज इट इज 40% तरतुदी सध्या भारतीय राज्यघटनेत आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव कोणत्या कायद्याचा पडला तर 1935च्या कायद्याचा पडलेला आहे बघा. मग आता या कायद्याच्या तरतुदी काय काय महत्वाच्या तरतुदीमध्ये बघा. पहिले भारत मंडळ बरखास्त करण्यात आले. आता भारत मंडळ कुठं होतं? इंग्लंडमध्ये. किती सदस्यांचं होतं? 15+3 म्हणजे 18 सदस्यांचं होतं. पहिले 15 सदस्य होते, नंतर 2 भारतीय घेतले त्यामुळे 17 झाले. 19च्या कायद्यानुसार 3 भारतीय घेतले म्हणजे 18 झाले. लक्षात. आणि त्यांचा प्रमुख होता भारत मंत्री. या ठिकाणी त्यांचा पगार 1919च्या कायद्यानुसार इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झाली होती. आता या कायद्यानुसार भारत मंडळच बरखास्त करून टाकलं. फक्त भारत मंत्री पद ठेवलेले आणि भारत मंत्री पद 47 पर्यंत टिकून राहिलेले बघा. शेवटचा भारत मंत्री लॉर्ड स्टॅनली होता, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरी तरतूद आहे ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून संघराज्य निर्मितीची तरतूद करण्यात आली. भारताचं संघराज्य निर्माण करण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली. मग संघराज्य कशापासून तयार होणार होते तर ब्रिटिश प्रांत म्हणजे ब्रिटिशांनी तयार केलेले प्रांत 11 प्रांत होते, लक्षात. आणि संस्थान 562 संस्थानिक होते बघा. यांचे मिळून संघराज्य निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली होती बघा, लक्षात. पुढची आहे तरतूद संघराज्याची विषय वाटणी करण्यात येईल. कारण इथे 2 सरकार असणार होते. राज्य सरकार पण असणार होतं, केंद्रामध्ये केंद्राचे एक सरकार असणार होतं, बरोबर आहे. यांच्यामध्ये वादावादी होऊ नये आणि म्हणून मग विषयाची वाटणी करण्यात आली होती की कोणत्या विषयाबाबत राज्य सरकारनं कायदे करायचे, कोणत्या विषयाबाबत केंद्र सरकारनं कायदे करायचे. यातून मग आपण ऑस्ट्रेलियाकडून आणलेली सूची तयार केली बघा. संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची असे 3 प्रकारच्या सूच्या तयार करण्यात आल्या आणि त्या सूचीमध्ये असलेल्या जे विषय त्या विषयाबाबत संबंधित सरकार कायदे करणार. संघ सूचित असलेल्या विषयावरती केंद्र सरकार कायदे करणार, राज्य सूचित असलेल्या विषयावरती राज्य सरकार कायदे करणार आणि समवर्ती सूचीतल्या याच्यावरती दोघंही कायदे करू शकतात. फक्त दोघांचा समान कायदा झाला की केंद्राचा टिकणार, राज्याचा बाद होणार. हा साधा नियम आजपण आहे, कारण या कायद्याचाच प्रभाव राज्यघटनेवरती, ठीक आहे. तर अशा पद्धतीने विषय वाटणी करण्यात आलेली आहे. पुढची तरतूद आहे संघीय न्यायालयाची स्थापना. संघीय न्यायालय म्हणजेच काय? फेडरल कोर्ट, लक्षात. याच्यावरती न्यायालय नाही म्हणून त्याला सुप्रीम कोर्ट म्हणतो आपण, अलग लक्षात. पण आता फेडरल कोर्ट हे कोणी म्हणतच नाही. उच्चतम न्यायालय हिंदीमध्ये बातम्या देणारे, मराठीतल्या बातम्या देणारे म्हणतात सर्वोच्च न्यायालय, लक्षात. हा
आणि इंग्लिश मधून बातमी देणारे म्हणतात सुप्रीम कोर्ट. तर हे फेडरल कोर्ट असं कोणी नाव घेत नाही. पण आपलं भारत हे संघराज्य असेल तर संघराज्याचं जे काही न्यायालय असेल ते संघीय न्यायालय असतं. म्हणजे ओरिजिनल त्याचं नाव संघीय न्यायालय, पण संघीय न्यायालय कोणी म्हणताना दिसणार नाही. पण सध्याचं जे दिल्लीचं सर्वोच्च न्यायालय ते या कायद्यानुसार स्थापन झालेले. लक्षात. तर अशा पद्धतीनं संघीय न्यायालयाच्या स्थापनेचा उद्देश हाच होता की दोन दोन सरकार असणार होते, केंद्र सरकार, राज्य सरकार. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कधीही वाद होऊ शकतो. हे वाद मिटवण्याकरता किंवा राज्यातला वाद मिटवण्याकरता वरती एखादे न्यायालय असावं यासाठी संघीय न्यायालयाची शिफारस करण्यात आली होती. नंबर 2 होतं की राज्यातले उच्च न्यायालयात जर न्याय मिळाला नाही तर वरती एखादं न्यायालय असावं म्हणून सुप्रीम कोर्टची किंवा संघीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती बघा. तर ह्या घटना या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. पुढचा मुद्दा येतो प्रांतात द्विदल शासन पद्धतीचा शेवट करण्यात आला किंवा रद्द करण्यात आली. बघा, प्रांतातली द्विदल शासन पद्धती व प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. तसेच केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. दोन गोष्टी इथं काय की प्रांतातील द्विदल शासन पद्धत रद्द झाली आणि केंद्रातली लागू झाली. प्रांतातली कधी लागू झाली होती? 1919च्या कायद्यानुसार. आणि त्याच विरोधामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्यातून असहकार चळवळ सुरू झाली. त्याच्यानंतर स्वराज्य पार्टीने सुद्धा कायदेमंडळात जाऊन हीच मागणी केली की द्विदल शासन पद्धती रद्द करा. म्हणून इंग्रज सरकारने या दबावातून मोडीमन समिती स्थापन केली होती. बघा, मोडीमन समितीने शिफारस केली होती की द्विदल शासन पद्धती रद्द करा प्रांतातली. पण इंग्रज सरकारनं या ठिकाणी काही रद्दच नाही केली. पुढे सायमन कमिशननं सुद्धा शिफारस केली की प्रांतातील द्विदल शासन पद्धती रद्द करा आणि केंद्रात सुद्धा द्विदल शासन पद्धती लागू करू नये. ही शिफारस सायमन कमिशननं पण नियुक्ती केली. म्हणून मग सायमन कमिशनच्या रिपोर्टची अंमलबजावणी 35च्या कायद्यात आहे आणि म्हणून प्रांतातील द्विदल शासन पद्धती त्यांनी रद्द करण्यास निर्णय घेतला. पण मग आता केंद्रात द्विदल शासन पद्धती लागू करू नये असा निर्णय असताना सुद्धा लागू केली. त्या पाठीमागचं कारण काय? गांधी आयर्विन करारातली तरतूद. कारण गांधी आणि आयर्विन मध्ये जो काही दिल्लीला करार झाला त्या करारामध्ये आयर्विनना शेवटची मागणी ही केली होती की केंद्रामध्ये संरक्षण, परराष्ट्र, चलन, दळणवळण, अल्पसंख्याक ही खाती इंग्रजांकडे असावी, बाकीची खाती भारतीयांकडे असावी. ते महात्मा गांधीजींनी मान्य केलं होतं आणि त्यानुसार मग केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्याचा निर्णय झालेला आहे. बघा, तर आता केंद्रातली आपल्या प्रांतातली द्विदल शासन पद्धती शेवट झाला आणि प्रांतांना काय स्वायत्तता देण्यात आली. म्हणजे नेमके काय? राखीव खाती, सोपी खाती सगळी एकत्रित केली आणि भारतातल्या बहुमताला जो पक्ष असणार होता, जो सत्तेत येणार होता, त्यांच्याकडे सगळी खाती देण्याचा निर्णय झाला. बघा, यालाच म्हणायचं प्रांतीय स्वायत्तता. आले लक्षात आहे? हा, तर ही एक तरतूद लक्षात घ्या, महत्वाची तरतूद आहे. इथं वारंवार हेच विचारलेलं आहे, प्रांतीय स्वायत्तता खालीलपैकी कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? तर या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. प्रांतीय स्वायत्तता म्हणजे काय? द्विदल शासन पद्धती रद्द करून राखीव सोपीव खाती दोन्ही खाती भारतीयांकडे देण्याचा निर्णय. सगळे अधिकार बाबा तुमच्याकडेच, महत्वाची खाती तुमच्याकडे, दुय्यम खाती तुमच्याकडेच. आलं लक्षात? आमचं काही तिथं हस्तक्षेप राहणार नाही. पुढची तरतूद आहे 6 नंबरची. 6 प्रांतात द्विग्रही कायदेमंडळ निर्माण करण्यात आले. द्विग्रही कायदेमंडळ म्हणजे काय? वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ. 1919च्या कायद्यानुसार कुठे लागू झाले होते? केंद्रामध्ये. आता या कायद्यानुसार कुठे लागू झाले? प्रांतामध्ये. पण सगळ्याच प्रांतात लागू झाले का? नाही, 6 प्रांतात. मुंबई, मद्रास, उत्तर प्रदेश याला संयुक्त प्रांत नाव होतं अगोदर, बिहार, बंगाल आणि आसाम. लक्षात? असं समजत नसेल तर डोळ्यासमोर भारताचा नकाशा आणा आणि या ठिकाणी लक्षात येईल. इथं मद्रास आहे, इथं मुंबई आहे, लक्षात, इथं उत्तर प्रदेश आहे, इथं बिहार आहे, इथं बंगाल आहे आणि इथं आसाम आहे. आलं लक्षात? मग हे एकदा नकाशात बघितलं तर हे कायमस्वरूपी लक्षात राहतात. बाकीच्या प्रांतात लागू नव्हती केली. टोटल किती प्रांत होते? 11. किती प्रांतात लागू झाली? म्हणजे किती प्रांत राहिले आता? ज्या 5 प्रांत होते त्या 5 प्रांतामध्ये एकच सभागृह, विधानसभा फक्त. आणि या 6 प्रांतात विधानसभेबरोबर विधान परिषद. मग ते 5 प्रांत कुठले कुठले? नंबर 1 मध्य प्रांत, नंबर 2 ओरिसा, नंबर 3 पंजाब, नंबर 4 वायव्य सरहद्द प्रांत आणि नंबर 5 याच कायद्यानुसार निर्माण झालेला सिंध प्रांत. असे 5 होते उरलेले.
आलं लक्षात? तर ही एक तरतूद लक्षात ठेवायची बघा. मुंबई, मद्रास, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि आसाम. ठीक आहे. आणि पुढची तरतूद आहे महिला, कामगार, अँग्लो इंडियन यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले. त्याचबरोबर ख्रिश्चन आणि भांडवलदारांना ही तरतूद करण्यात आली होती, पण ती लागू होताना दिसत नाही. लक्षात? तर थोडक्यात महिला, कामगार, अँग्लो इंडियन यांना स्वतंत्र मतदारसंघ या कायद्याने दिलेले एवढं लक्षात ठेवा. मग स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे लक्षात आलेले आहे तुमच्या नंबर 1. नंबर 2चा मुद्दा हा आहे कुठला वर्ग आहे ते वर्ग लक्षात ठेवा. महिला माहिती आहे, कामगार माहिती आहे, अँग्लो इंडियन हा. तर एक भारतीय आणि एक विदेशी यांचं अपत्य लक्षात वडील भारतीय असले पाहिजे. तर या पद्धतीनं ही तरतूद या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. झालंय का? ठीक आहे. तर हा झाला 35चा कायदा. हे लिहून घ्या एकदा. अगोदर काय करू, याच्यावरती जे काही प्रश्न आहे अगोदर ते प्रश्न लक्षात घ्या, नंतर तुम्ही इकडे वाटलंच. चला प्रश्न समजून घेऊ एकदा. खालीलपैकी कोणती कलमे 1919च्या मॉन्टफॉर्ड म्हणजेच काय मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आलेले होते? हा राज्यसेवा मुख्यचा 13चा प्रश्न आहे. या कायद्यात हाय कमिशनर फॉर इंडिया या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली का? हा. स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला नाही. स्त्रियांना मतदानाचा अधिकार जाती निवडीनुसार देण्यात आलेला आहे. भारत मंत्र्याचा पगार हिंदुस्थानच्या तिजोरीतून देण्याची तरतूद आहे का? नाही. या कायद्यानुसार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. इंडिया काउन्सिलच्या सभासदांची संख्या 8 वरून 4 करण्यात आली का? नाही. सभासदांची संख्या जी होती या ठिकाणी 17 वरून 18 करण्यात आलेली. बरोबर आहे. 1909च्या कायद्यापर्यंत 15 होती. 9च्या कायद्यानुसार 2 भारतीय आले त्यामुळे 17 झाली आणि या कायद्यानुसार 3 भारतीय आले 18 झाले. आलं लक्षात? त्यामुळं बरोबर कुठले? हाय कमिशनर फॉर इंडियाची स्थापना करण्यात आली. हा राज्यसेवा मुख्याला आलेला प्रश्न होता बघा. प्रश्न कसे तरतुदी लक्षात घ्यायची आपल्याला. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू केली. इथेच विचार करायचा होय की नाही लागू केलेली आहे. प्रांतात लागू केली द्विदल शासन पद्धती. ठीक आहे. दुसरा मग इथं असं करून ठेवायचं भारत सरकारचा कायदा म्हणजे 35चा कायद्याने भारताची संघ राज्य निर्मिती करण्यात आली असं पाहिजे होतं ते. तर ही तरतूद कशी आहे? बरोबर आहे. आता खाली बघा दोन्ही बरोबर आहे. लक्षात? तर हा दुसरा प्रश्न येतो. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली? प्रांतीय स्वायत्तता शासन व्यवस्था नाव दिलं प्रांतीय स्वायत्तता. तुम्हाला अगोदरच बोललो होतं की प्रांतीय स्वायत्तता कोणत्या कायद्याने दिली? 35च्या कायद्याने. प्रांतीय स्वायत्तता म्हणजे काय? राखीव सोपी दोन्ही खाती एकत्रित केली भारतीयांकडे देण्यात आली. सगळे अधिकार भारतीयांकडे देण्यात आले. यालाच म्हणायचं प्रांतीय स्वायत्तता प्रांतीय शासन व्यवस्था. कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य? 35च्या कायद्याचं. लक्षात? हा एसओचा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? या कायद्याने संपुष्टात आलेली आहे बघा. 1813चा चार्टर ऍक्ट झालेला आहे. त्याला मराठी संधी कायदा म्हणतात, इंग्लिशमध्ये चार्टर ऍक्ट म्हणतात. या कायद्याने ज्या महत्वाच्या तरतुदी केल्या त्यातली पहिली तरतूद होती कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकाधिकार रद्द करणे व भारत सर्वांसाठी खुला करणे. पण 1813 पासून भारतातली जी अवस्था सुरू होती खुली व्यापाराची अवस्था सुरुवात होते बघा. दुसरी तरतूद केली होती कंपनीला चीनमध्ये व्यापाराचा एकाधिकार दिला होता 20 वर्षाकरता. तिसरी तरतूद होती की जे काही ख्रिश्चन धर्मगुरू आहेत त्यांना भारतात धर्मप्रसाराची परवानगी दिली होती. चौथी तरतूद होती
दरवर्षी शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करण्याची तरतूद. तर हे 13च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे बघा. मग यामध्ये त्यांनी हेच विचारलं की व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आलेली आहे. भारतातील विचारलं म्हणून 1813. आणि इथं भारताच्या ऐवजी चीन विचारलं असतं तर मग 1833. आलं लक्षात? असं झालं असतं ते. तर इथं व्यवस्थित विचार करत चला. हा प्रिलिमला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, झाला ना हा. पुढचा प्रश्न, बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? कुठला आहे? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. याच कायद्यामध्ये आपण बघितलं होतं बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे थोडक्यात काय, बंगालच्या गव्हर्नर कडे 2 कामं देण्यात आले. एक तर बंगालचा प्रांत सांभाळणे म्हणजे बंगालचा गव्हर्नर म्हणून काम पाहणे आणि मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नर वरती नियंत्रण ठेवणे. लक्षात? तर हे या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. भारतीयांना ICS परीक्षांना बसण्याची परवानगी कोणत्या कायद्याने देण्यात आली? 1861चा कायदा आहे. ICS परीक्षा सुरू झाली होती 1853च्या चार्टर ऍक्ट नुसार. फक्त स्पर्धा परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर फक्त ब्रिटिशांना बसण्याची परवानगी होती. 1861च्या या कायद्यानुसार भारतीयांना सुद्धा बसण्याची परवानगी दिली. आणि यानुसार पहिला भारतीय निवडला गेला 1864ला, सत्येंद्रनाथ टागोर. ठीक आहे. 1858च्या भारत सरकारच्या कायद्याचा परिणाम सांगा. प्रिलिमचा प्रश्न आहे. ठीक आहे. मुक्त व्यापार, कंपनीच्या राजवटीची तिसरी, हे बघा, कंपनीची राजवट बरखास्त केल्याचं तरतूद आहे बघा. कंपनीची राजवट बरखास्त केली होती, मोगलांची राजवट बरखास्त केली होती, व्हायसराय पद सुरू केलं होतं, भारत मंत्री पद सुरू केलं होतं, कॅगची नियुक्ती केली होती. बरोबर आहे. तर ह्या 1858च्या कायद्याचे या ठिकाणी वैशिष्ट्य आहे बघा. थोडक्यात परिणाम असा शब्द वापरला यांनी. आलं का लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? तोच कायद्यावर प्रश्न आहे. थोडक्यात हा कायदा कशावर आधारित आहे? राणीच्या जाहीरनाम्यावर आधारित आहे. राणीच्या जाहीरनाम्याचं कोणत्या कायद्यात रूपांतर झालं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 या कायद्यात रूपांतर झालेले. ठीक आहे. याचं उत्तर 3 नंबर आहे. कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना कायद्याने करण्यात आली. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. बरोबर आहे. हा. आणि ही सुप्रीम कोर्ट कशासाठी स्थापन केलं होतं तर 1772ला जिल्हा न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. पण या जिल्हा न्यायालयात जर हुकून चुकून न्याय मिळाला नाही तर वरती एखादं न्यायालय असावं म्हणून कलकत्त्याला सुप्रीम कोर्टची स्थापना करण्याची तरतूद होती बघा. लक्षात? परंतु त्या ठिकाणी नंतर पुढचे 40-50 वर्षे बघितले, नंतर त्यांच्या लक्षात आलंय की या सुप्रीम कोर्टामध्ये फक्त बंगाल प्रांतातल्या जिल्हा न्यायालयातले खटले येऊ लागलेत. मुंबई आणि मद्रास प्रांतातले खटले येत नव्हते. त्यावरून त्यांच्या लक्षात आलंय की इतके दूर लोक यायला तयार नाही. म्हणून 1861ला या ठिकाणी कलकत्त्याचं सुप्रीम कोर्ट रद्द केलं आणि त्याऐवजी उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली बघा. मग सुरुवातीला कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन झालेले. आणि त्यासाठी जो कायदा केला त्या कायद्यालाच नाव ठेवलं गेलेलं आहे इंडियन हायकोर्ट ऍक्ट, भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा. हा कायदा अजूनही लागू आहे. अजूनही एखाद्या राज्य म्हणजे उच्च न्यायालयाचं स्थापना करायची असेल तर या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आणखीन हे उच्च न्यायालय स्थापन करण्यात येत आहे अशा प्रकारचं घोषित करावं लागतं, परिपत्रक काढावं लागतं बघा. ठीक आहे. तर ह्या कायद्याचे वैशिष्ट्य. पुढचा प्रश्न येतो, 1919च्या कायद्याची तरतूद सांगा. अ ब कडे नाही आता, यापैकी एकच आहे. हे बघा, या कायद्याने प्रांतात द्विग्रही कायदे मंडळ निर्माण करण्यात आलेले. प्रांतात एक, केंद्रात एक, केंद्रात पाहिजे होते, त्यामुळे हा पर्याय लागू होत नाही. या कायद्याने केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा अवलंब केला का? नाही. इथं आता प्रांत पाहिजे होता, त्यामुळं ही तरतूद सुद्धा रद्द. या कायद्याने प्रांतात द्विदल शासन पद्धतीचा अवलंब झाला, हे बरोबर आहे. या कायद्याने प्रांतात दुहेरी शासन पद्धतीचा अवलंब झाला का? नाही. ही दुहेरी शासन पद्धत खूप अगोदरची 1765ची आणि आपण 1919ला आलो म्हणजे बऱ्याच वर्ष गेले मध्ये, त्यामुळे या तरतुदीचा अर्थ नाही. असं नसतं. उत्तर काय आहे? तर मग 3 नंबर उत्तर आहे. पण अचानक आल्यानंतर आपलं सगळं सारखंच वाटायला लागतंय, म्हणून थोडं कॉन्सन्ट्रेशन करा, तुलना करा
आणि नंतर उत्तराकडे जाण्याचे प्रयत्न करा. ठीक आहे. याच्यातून अशा वेळेस प्रश्नाचे काय करायचे, मेजॉरिटी इथे द्विगिरी आहे, इथे दुहेरी आहे, इथे द्विदल आहे, इथे द्विदल आहे, याचा अर्थ या दोन पैकी उत्तर आहे. समानता जे दिसतं त्याच्यामध्ये बघा. फक्त आता हे की हे याच्यावर काम करायचं बघा. याच्यामध्ये दिसतं इथं प्रांत, इथं प्रांत, इथं प्रांत आहे, म्हणजे त्यांना प्रांत अपेक्षित आहे. केंद्र एका ठिकाणी दिलेले, म्हणजे याचा उत्तर हे असंही उत्तर काढता येतं. का लक्षात? हा, पुढचं आहे भारत मंडळात मोर्ले मिंटो कायद्यानुसार 2 भारतीयांचा समावेश केला. ठीक आहे. हे 3 नंबर येते, केजी गुप्ता, सय्यद हुसेन बिलग्रामी. लक्षात. हे बघा, केजी गुप्ता येत आहे एसपीसीना व्हायसरायच्या कार्यकारिणीत येते, भारत मंडळात नाही. इथे एसपीसीना व्हायसरायच्या कार्यकारिणीत येते सय्यद हुसेन, बरोबर आहे. तर थोडक्यात काय, यातलं बरोबर असलेला तिसरा पर्याय येतो. बरोबर आहे. ठीक आहे. द्विदल शासन पद्धती व द्विगिरी कायदे मंडळ कोणत्या कायद्याने निर्माण झालेले आहे? कुठले कुठले? द्विदल शासन पद्धती आणि द्विगिरी कायदे मंडळ मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने तयार झाले. 1919 चा कायदा आहे. यानुसार द्विदल शासन पद्धती कुठे लागू केली? प्रांतामध्ये. आणि द्विगिरी कायदे मंडळ कुठे लागू केलं? केंद्रामध्ये. दोन्ही तरतुदी याच कायद्याच्या आहेत. लक्षात. हा कायदा कधीचा आहे? 1919 चा आहे. प्रशासकीय सुधारणा कायदे झालेले आहेत आपले.